तिकडे सावनेरमध्ये काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना जोरदार झटका मिळाला। सावनेरमध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक जिंकलेला नाहीये। नगराध्यक्षपदी भाजपच्या संजना मंगळे विजयी ठरल्यात। सावनेरमध्ये सुनील केदार आणि काँग्रेसच्या हाती भोपळा मिळालाय। त्यामुळे काँग्रेसला सावनेरमध्ये मोठा धक्का मिळालाय, मात्र भाजपचा मोठा विजय झालाय। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवारांना धक्का आहे, तिथे काँग्रेसचा विजय झालाय, मात्र त्याच्या अगदी विरुद्ध असं चित्र आपल्याला सावनेरमध्ये पाहायला मिळतंय। सुनील केदार यांना हा मोठा धक्का मानला जातोय। नगराध्यक्षपदी भाजपच्या संजना मंगळे या विराजमान झालेल्या आहेत आणि सुनील केदार यांच्या सोबतच काँग्रेसच्या हाती केवळ भोपळा मिळालेला आहे। एकही जागा त्यांना जिंकता आलेली नाहीये, त्यामुळे सावनेरमध्ये काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय। तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चित्र आपल्याला दिसतंय, मात्र काँग्रेसनं काहीसं अनपेक्षित यश संपादन केलेलं आहे। कारण काँग्रेसचे 34 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। 120 भाजप, शिंदेच्या शिवसेनेचे 54 नगराध्यक्ष निवडून आलेत। राष्ट्रवादी काँग्रेस 40 नगराध्यक्ष विजयी झालेत। काँग्रेसचे 34, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 7 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 नगराध्यक्ष निवडून आलेत आणि इतर पक्षांचे 25 नगराध्यक्ष विजयी झालेले आहेत। मात्र भाजपनं याही निवडणुकीत विधानसभेप्रमाणे चमत्कार केलेला आहे। 120 नगराध्यक्ष त्यांचे निवडून आलेत। शिवसेनेनं हाफ सेंचुरी मारली आहे। खरं तर एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट आहे तितका जोरदार होता, जास्त होता, रेकॉर्ड ब्रेक होता। कारण शिंदेच्या शिवसेनेनं जवळपास 135 नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये थेट संघर्ष केलेला होता। त्यापैकी 50 पेक्षा जास्त ठिकाणी त्यांचा नगराध्यक्ष आता नगरपालिकांमध्ये विराजमान होतोय। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या दृष्टीनेही हा विजय मोठा मानला जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।